नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर आज आहे माझ्या सासूबाईंचं अविधवा नवमीचे जे श्राद्धच म्हणता येईल तसं आहे. तर कारण त्या सवाष्ण गेल्यामुळे त्यांचं अविधवा नवमीचं असतं नवमीला. तर त्याचं आज आहे. मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणि कसं कसं करते. आज मी स्वतः करणार आहे. ओके, चला तुम्हाला दाखवते आईंचा फोटो कसा सजवला आहे. हे बघा, आहेत माझ्या सासूबाई. माझी तयारी सुद्धा दाखवते. चला, इथे अन्मय उठलेला आहे सकाळी सकाळी त्रास द्यायला आबांना. अय अन्मय, अन्मय ताप आली का? बरं आहे ना त्याचं? लागलं का तुम्हाला काही गरम? नाही ना, ठीक आहे. हे बघा, माझी पूजा पण झालेली आहे मस्त. अजून तयारी तर काही नाही, फक्त कणिक मळून ठेवली आहे, भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत, डाळ दळून ठेवली आहे, सगळं झालेलं आहे. आता फक्त बाकीचा स्वयंपाक करायचा आहे, तो मी करते आणि तुम्हाला दाखवते मी कशी करते. बघा. ओके, मी येते अन्मयला आजीकडे सोडून. कारण आता कसं आहे, कामं करायचे म्हटल्यावर पोरं मध्ये मध्ये नको. काय होतं, पोरं मध्ये मध्ये आले की मग आपले कामं रखडून जातात. आता एक शाळेत गेली, अन्मयला बरं नाही आहे, ताप आला आहे, त्याच्यामुळे त्याला काही मी नाही पाठवू शकत. सर्दी ताप झाला आहे, त्याला आला आहे, तर त्याला नाही पाठवणार. पण जाऊ दे, त्याला पाठवायचं 10:30ला मी स्वयंपाकात असेल होते, त्याच्यामुळे काय. चलो, आजीला त्रास देऊ नको बरं का अन्मय. गुड बॉय आहे ना तू? तू गुड बॉय नाही आहे ना? आजीला त्रास नाही देणार ना? सुंदर बाळ माझं, सुंदर सुंदर. आजी आली, आई गुड्डी आली, गुड्डी इथे गुड्डी. हे घे, पापा दे त्याला, त्याचं गरम आहे तेच पाणी दे. येऊ का मी? माझं Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Cold.
केलेला मी स्वयंपाक माझ्या हाताने. हे बघा, मी पोळी, कोशिंबीर, डाळ, आमसुराची चटणी, हिरवी चटणी, ही खीर आहे, कढी आहे, वडा, वरण भात. हे आमच्या आईंचं आहे. ही डांगर आणि गवारची भाजी, ही बटाट्याची भाजी. आईंचा नैवेद्य. तुमचं ते ग्लास. मंडळी, आता झालेलं आहे. आमच्या आईंचं नवमी श्राद्ध व्यवस्थित पार पडलंय. त्याच्यामुळे आता मला जरासं डोकं असं हलकं झालंय. मला कालपासून खूप टेन्शन आलं होतं. नाही, परवापासूनच खूप टेन्शन आलं होतं की करायचं आहे, होईल का माझ्याकडून, मी एकटीच आहे करायला. त्याच्यामुळे काय इतकं टेन्शन आलं होतं की होतील का, चव व्यवस्थित येईल का. चव घ्यायची नसते ना त्याची अन्नाची करताना, म्हणजे ते सोळ्यात असतो स्वयंपाक. तर तो सगळं हे बघा. आता माझा तुम्ही पसारा बघा किती आहे. हे बघा बघा, एवढा पसारा आता आवरायचा आहे. त्यात माझी बाई आज आलेली नाही आहे. धोका दिलाय तिने आज न येऊन. धोका म्हणजे तिच्याकडे पण असतं तिच्या सासूबाईंचं. त्याच्यामुळे तिने काय, ती आली नाही आज. पण मी केला आहे सगळा स्वयंपाक, आवरलं आहे सगळं घरातलं. सकाळी लवकर उठले होते. आता जसं रिलॅक्स झाले ना तसे झोपायला लागली आहे मला खूप. पण आता ते कामं करावे लागतील. कामं केलं नाही तर परत संध्याकाळी हा पसारा बघावा लागेल आणि अजून चिडचिड होईल. त्यापेक्षा मी आवरते. आता आली अस्मी. अस्मीला पण बघते काय खायचं काय नाही. ओके, चलो स्टे ट्यून. गाईज, मी आलेली आहे अस्मीला घेऊन जिमनॅस्टिकच्या क्लासला. बसलोय आम्ही दोघी जण आता गप्पा मारत, मी आणि मेघा. हे बघा, मेघा पण दमली आहे आणि मी पण दमली आहे. खूप दमायला झाला. आज आत्तापर्यंत 4:30 वाजेपर्यंत माझे कामं चालले होते. 4:30 वाजता आवरलं आणि आता इथे आले 5:30 पावणे 6 वाजता आले ना मी. 6 वाजता आले. जरा पडायला वेळ नाही मिळालेला मला आज. त्याच्यात माझ्या पोराला बरं नाही आहे, वैताग आलाय. मग तुम्हाला दाखवते, परिसर दाखवते आज. आम्ही कुठे बसलोय? त्यांच्या कॅन्टीन मध्ये बसलोय. मला ब्लँक व्हायलाच होतं मध्ये. आता आज खूप दमले ना डोकं माझं. हे बघा गाईज, आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आमचे पोरं झोपायलाच तयार नाहीये. आणि मी सकाळपासून आत्ता जेवतीये. होणार पण नाही ते. हे बघ, आता झालंय माझं जेवण. खूप मस्ती करत आहे यार. माझी आज थकली आहे आणि मला झोपायचंय खरं लवकर. पण हे पोरं दोघंच्या दोघं हे पा. इकडे बघ, इकडे. रेडी रेडी. हा, पुढे. माझी माँ की आवडतो, माझी मॅगी आवडतो, माझी मॅगी सगळं सगळं आवडते. मी नीट म्हण ना, नीट. हा, नीट म्हण. कसं? अजून म्हण. माझी मॅगी आवडतो. कोणाला आवडते? रेकॉर्डिंग कसं झालं? माझी मॅगी आवडते. मी तू आवडते. वा वा, काय सुंदर. कुठे काढ मम्मा? हा, काढतेय काय फोटो काढते मी. म्हण तू गाणं म्हण. माझी मॅगी अजून दुसरं पण म्हण ना काहीतरी पुढे. नुसतं मॅगी मॅगी. दुसरं बोल अजून काय. मॅगी मॅगी. कोणाला आवडते तुझी मॅगी सांग गाणं म्हणून.
मी बघतीये जेवता जेवता बिंदास काव्याचे व्लॉग. हे तिच्या आईचा व्लॉग आहे हा. काव्याचा वेगळा आहे. बिंदास काव्या. चला ओटा ओटा. आता मी खाऊन घेते आणि या पोरांना दामटून देते आणि झोपून घेते. परत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गाईज. गुड नाईट. बाय गाईस. गुड नाईट. गुड नाईट. ओके बाय.